हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोग्रामिंग डोर. माझं नाव आहे अमित बोरकर आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण पायथन सेट्स म्हणजे काय ते शिकणार आहोत. तर फ्रेंड्स, सेट्स म्हणजे काय? तर इट इज अ डेटा स्ट्रक्चर दॅट कॅन होल्ड डिफरंट टाईप ऑफ डेटा. आता हे सेम लाईन आपण लिस्टसाठी पण म्हटलेलं आहे, सेम आपण टपलसाठी पण म्हटलेलं आहे आणि एक्झॅक्टली सेम थिंग मी सेटसाठी पण सांगतो. So when we are talking about a Python set, in that it is a data structure that can hold different types of data. Okay. However, खूप important गोष्ट ही आहे की it is a collection which is unordered and unindexed. म्हणजे ते असं कलेक्शन असतं डेटाचं की ज्याला ऑर्डरिंग नसतं. ओके. आणि इंडेक्सिंग पण नसतं. म्हणजे जसं आपण लिस्टच्या केसमध्ये, टपल्सच्या केसमध्ये त्यांना इंडेक्स असोसिएटेड असतो असं आपण बघितलं होतं, जसं की फॉरवर्ड इंडेक्सिंग होतं किंवा बॅकवर्ड इंडेक्सिंग होतं. तर सेटच्या केसमध्ये तसं कधीच नसतं. सो आपल्याला सेटमध्ये जेव्हा आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करतो किंवा ॲड करायला लागतो तेव्हा त्या कुठल्या ऑर्डरनी जात आहेत हे आपल्याला माहीत नसतं. ओके. आणि सेट या डेटा स्ट्रक्चरचा पर्पज तो नाहीच आहे. ओके. हे डेटा स्ट्रक्चर कधी वापरायचं? जेव्हा आपल्याला असा काही डेटा आहे जो त्याच्यात सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तो डेटा लेट्स से तो रिपीट होणार नाहीये परत, किंवा तो युनिक डेटा आहे आणि आपल्याला फक्त कधी कुठली व्हॅल्यू आली तर चेक करायची की ही व्हॅल्यू या सेटला बिलॉंग करते का, तर त्या केसमध्येच आपण हे डेटा स्ट्रक्चर वापरतो. सो जेवढं फ्रिक्वेंटली तुम्ही लिस्ट किंवा टप्पल्स वापरणार तेवढं फ्रिक्वेंटली तुम्ही सेट हा डेटा स्ट्रक्चर नाही वापरणार, हे लक्षात ठेवा. अगेन इट इज द सेट व्हॅल्यूज आर सेपरेटेड बाय कॉमास, सेम. आणि पायथॉन सेट इज एनक्लोज बिटवीन कर्ली ब्रॅकेट्स. सो कर्ली ब्रॅकेट्स जे असतात त्याच्यामध्ये पायथॉन सेट आपण क्रिएट करतो. अँड सेट कॅन हॅव ओनली युनिक व्हॅल्यूज. जसं मी तुम्हाला आता म्हटलं की सेटमध्ये फक्त युनिक व्हॅल्यूज लागतात, रिपिटेशन अलाउ केलं जात नाही सेटमध्ये. जसं की लिस्टमध्ये मी 10 10 10 असं 3 वेळा 10 ही सेम व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, तसं मला सेटच्या केसमध्ये करता येत नाही. ओके, इट्स प्रिटी सिम्पल. आणि पायथॉन सेट्स आर म्युटेबल. ऑब्व्हियसली तुम्हाला सेट मॉडिफाय करता येतात. ओके, जसं टपल्स मॉडिफाय करता येत नव्हते, पण पायथॉन सेट्स जे आहेत ते आपल्याला मॉडिफाय करता येतात. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला ऍड करता येते, व्हॅल्यू रिमूव्ह करता येते. ओके, तर लेट अस क्रिएट अ सेट. ओके, आपण एक एक्झाम्पल सेट क्रिएट करूयात. सो आय से ए इज इक्वल टू, आणि जसं मी सांगितलं होतं की कर्ली ब्रॅकेट्समध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या, तसं मी आता इथे बघा काही व्हॅल्यूज टाकतोय, 10 20 आणि 30. ओके, नेहमीप्रमाणे वी विल डिस्प्ले द सेट. सो वी आर गेटिंग द व्हॅल्यूज ॲज 10 20 30. टाईप जर बघितलं आपण सेटचा तर तो दिसतोय क्लास सेट. ओके, सो इथे आपल्याला त्यांनी त्याचा टाईप जो तो दाखवलेला आहे आणि मी प्रिंट म्हणालो तर तो मला 10 20 30 तसंच आउटपुट देणार आहे. ओके, प्रोग्रामिंग जेव्हा तुम्ही कराल, प्रोग्राम्स लिहिणार, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट स्टेटमेंट वापरायला लागेल. ऑफकोर्स हे असताना लक्षात ठेवायचं की इथे जेव्हा आता मी हा सेट प्रिंट केलाय, ओके, तर मी सपोज याला म्हटलं ए ऑफ 0, तर त्याने मला एरर दिली की सेट ऑब्जेक्ट इज नॉट सबस्क्रिप्टेबल. म्हणजे काय? थोडक्यात त्याचा अर्थ असा की तुम्हाला सेट ऑब्जेक्टवर सबस्क्रिप्ट नाही वापरतात. सबस्क्रिप्ट म्हणजे ही व्हॅल्यू, म्हणजे थोडक्यात ज्याला आपण इंडेक्स म्हणतो ते. ओके, त्याचं रिझन हे आहे की जो सेट तुम्ही बनवलाय तो कुठल्या ऑर्डरमध्ये आहे हे कधीही आपल्याला माहीत नसतं आणि तो कधीही इंडेक्स नसतो. ओके, म्हणजे इथे सपोज आता मला त्याने 10 20 30 अशी व्हॅल्यू दाखवली आहे, पण तो कदाचित आतमध्ये 20 10 30 असंही स्टोअर करू शकेल. ओके, सो असं काही गरजेचं नाही की ते ह्या सिक्वेन्समध्येच असणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सेट हे डेटा स्ट्रक्चर आपल्याला कुठला तरी सिक्वेन्समध्ये व्हॅल्यू स्टोअर करायच्यात म्हणून आपण यूज करत नाही. ओके, तर आपल्याला व्हॅल्यूजचा एक सेट मेंटेन करायचा आहे म्हणून आपण ते करतो फक्त. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी आता परत एकदा एक सेट बनवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा मी काय लिहून दाखवतो, 10 10 20 30 असं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला आणि हिट एंटर. आता जर मी हे प्रिंट केला तर 2 सेकंद विचार करा आणि सांगा मला काय आउटपुट येईल. सो आउटपुट इज अगेन 10 20 30. का? कारण की इथे व्हॅल्यू जरी आपण 2 वेळा दिली तरी तो एक वेळाच पकडणार आहे, कारण सेटमध्ये नेहमी लक्षात ठेवा युनिक व्हॅल्यूज लागतात. ओके, आणि ऑफकोर्स आपल्याला जर लेंथ बघायची असेल तर आपल्याला सेटची लेंथ बघता येते. वी कॅन यूज द लेंथ फंक्शन, len फंक्शन, लेंथ ऑफ ए, तरी आपल्याला 3 दिलंय. पण ए ऑफ 0, ए ऑफ 1 म्हणजे ए ऑफ 1 हे असं काही करता येणार नाही आपल्याला, कारण त्याच्यामध्ये इंडेक्सच नसतो, हे लक्षात ठेवा. मग मला ऍक्सेस असं तर करता येणार नाहीये, पण मला मग वेगळ्या पद्धतीने प्रिंट करता येईल का? तर येस, तुम्हाला फॉर लूप मध्ये ते प्रिंट करता येईल. ओके, कारण फॉर लूपचा सिंटॅक्स मध्येच कुठलाही सिक्वेन्स घेता येतो आपल्याला. आणि आपण जे बघितले लिस्ट, टप्पल, सेट हे सगळे सिक्वेन्स आहेत.
सो इथं इफ आय से फॉर आय इन ए प्रिंट आय असं जर मी केलं तर तुम्हाला इथे 10, 20 आणि 30 असं आउटपुट दाखवतोय. आता ह्या केसमध्ये त्यांनी ते सिक्वेन्समध्ये स्टोअर केलंय, पण ते प्रत्येक वेळेला तो सिक्वेन्समध्ये करेलच का असं गरजेचं नाही. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं नेहमी तुम्ही. फाईन. कारण की आपण त्याच्या बेसिसवर कधीच लॉजिक लावत नाही की त्यांनी सिक्वेन्समध्ये स्टोअर केले. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सेट मधल्या व्हॅल्यूज या युनिक असतात. युनिकचा अर्थ काय झाला फ्रेंड्स, की त्या रिपीट होणार नाहीत. नाव व्हॉट वी विल डू इज, मी इथे एक सेट बनवतो. ओके, ज्याच्यामध्ये लेट्स से जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा व्हॅल्यूज मी स्टोअर करतो. ओके, दिस इज अवर सेट. आता ह्या सेटमध्ये जर मला व्हॅल्यू ऍड करायची असेल तर मी कशी करणार, तर त्याच्यासाठी फंक्शन आहे ऍड. सो वी विल से ए डॉट ऍड आणि इथे आपल्याला तो एलिमेंट पास करायला लागेल की काय ऍड करायचंय. ओके, मग इथे मी म्हणू शकतो लेट्स से जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आपल्याला एप्रिल हवंय, तर मी म्हटलं ऍड एप्रिल. फाईन. आता जर मी सेट डिस्प्ले केला तर त्याच्यामध्ये एप्रिल ऍड झालेला आहे. ओके, सो जानेवारी, हा आता गंमत बघा, हे इथे जेव्हा मी ऍड करताना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ऍड केलं होतं, इथे दिसते तुम्हाला कसं ऍड झालंय, जानेवारी, मार्च आणि फेब्रुवारी. कळतंय? हे मी मगाशी म्हणत होतो की तो कुठल्या ऑर्डरमध्ये मेंटेन करतोय हे मॅटरच करत नाही, कारण त्याच्या ऑर्डरच्या बेसिसवर आपण लॉजिक कधीच लिहित नाही. आपल्या दृष्टीने एवढंच आहे की माझ्या 3 व्हॅल्यूज होत्या, या 3 व्हॅल्यूज तुझ्याकडे आहेत ना, बस एवढंच. त्या तू कशा स्टोअर करतोयस आणि त्याला 0, 1, 2 इंडेक्स देतोयस हे पॉसिबलच नसतं, कारण सेट या डेटा स्ट्रक्चरला ते ऍप्लिकेबल नाहीये. इथेही बघा ना की इथे एप्रिल जे ऍड केलं ते आता ते एंडला टाकून दिलं त्याने. सो ते कुठे जाणार आहे हे काही आपल्याला माहित नसतं आणि त्याची आपल्याला गरजही नाहीये की तो कसा त्याच्यात टाकतो. ओके, सो ऍड फंक्शनने आपल्याला सिंगल एलिमेंट ऍड करता येतो. आणि जर का मला 2-3 एलिमेंट्स एकदम ऍड करायचे, ओके, तर व्हॉट आय कॅन से इज आय कॅन से ए डॉट अपडेट. ओके, म्हणजे सेट अपडेट कर आणि इथे मी त्याला ते व्हॅल्यूज देऊ शकतो. म्हणजे आता इथे बघा मी व्हॅल्यूज देतो, मे, जून आणि जुलै अशा व्हॅल्यूज देतो. म्हणजे मी 3 व्हॅल्यूज मला एकदम टाकायच्या त्या सेटमध्ये, तर मला आयदर ऍड 3 वेळा म्हणायला लागेल किंवा मी अपडेट म्हणून तिन्ही व्हॅल्यूज एकाच वेळेला देईन. इफ आय डू दिस आणि इफ आय डिस्प्ले, बघा त्या व्हॅल्यूज पण ऍड झाल्यात. पण तुमच्या लक्षात येते का बघा, परत सिक्वेन्स तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तसा नाहीच आहे. जून इथे कुठेतरी आले, जुलै इथे कुठेतरी आले, काय फरक पडतो आपल्याला? करेक्ट, कारण आपण त्याच्या बेसिसवर काही लॉजिक लिहिणारच नाही आहोत. आपल्या दृष्टीने फक्त माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेटमध्ये सगळ्या स्टोअर झालेल्या आहेत. ओके, सो दिस इज हाऊ यू यूज ऍड अँड अपडेट. आता लेट से याच्यातला एखादा एलिमेंट आपल्याला काढायचा असेल, तर व्हॉट आय कॅन से इज ए डॉट रिमूव्ह आणि लेट से मला एप्रिल काढायचा असेल, सो आय कॅन से ए डॉट रिमूव्ह एप्रिल. एंटर हिट केलं, आता मी ए डिस्प्ले केला की त्याच्यामधनं एप्रिल एलिमेंट त्याने डिलीट केलेला आहे. तो जो स्ट्रिंग आहे ते त्याने डिलीट केलाय. फाईन. पण जर मी इथं म्हटलं ए डॉट रिमूव्ह लेट से डिसेंबर, तर त्याने मला एरर दिली. एरर ही दिली आहे की एरर ज्याला तो म्हणतो की डिसेंबर नावाचं मला काही सापडलंच नाही ह्याच्यामध्ये. फाईन. सो जर का तुम्ही कुठला एलिमेंट डिलीट करणार असाल आणि त्या केसमध्ये तो एलिमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल, ओके, आणि इफ यू आर ट्राइंग टू रिमूव्ह इट, तर तो एरर देतो व्हेन यू यूज अ रिमूव्ह फंक्शन. पण यालाच अजून एक अल्टरनेटिव्ह आहे ज्या फंक्शनचं नाव आहे डिस्कार्ड. ओके, आता मी तुम्हाला हे कसं वर्क होतं ते दाखवतो. मी म्हणतो इथं ए डॉट डिस्कार्ड लेट से मे, की मे महिना आहे तो त्यातनं काढून टाक. आता जर मी डिस्प्ले केला तर मे त्याने डिलीट करून टाकलंय. बघा इथं मे होता, आता याच्यात दिसत नाहीये. आता जर सपोज मी म्हणालो ए डॉट डिस्कार्ड आणि डिसेंबर, जो की ऍक्च्युअली मंथ त्याच्यामध्ये नाहीच आहे. फाईन, मी म्हटलं ए डॉट डिस्कार्ड डिसेंबर. आता एंटर हिट केलं, आता त्यांनी एरर नाही दिली मला. पण मग सेटवर काही फरक पडला का? काहीच नाही. तो लक्षात ठेवायचं की रिमूव्ह आणि डिस्कार्ड मध्ये प्रायमरी डिफरन्सेस, दोन्ही फंक्शन्स हे एलिमेंट्स डिलीटच करणार सेटमधून. पण जो तो एलिमेंट त्याला सापडला नाही तर रिमूव्ह फंक्शन तुम्हाला एरर देतं, आणि जर तो सापडला नाही तर डिस्कार्ड फंक्शन तुम्हाला एरर देत नाही. हे लक्षात ठेवायचं. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट, जर सपोज तुम्हाला एलिमेंट कुठला काढायचा आहे माहित नाहीये, पण कुठला तरी एक एलिमेंट काढायचा आहे की कमी कर एक एलिमेंट, सो आय कॅन यूज द पॉप फंक्शन. ए डॉट पॉप असं म्हटलं की तो त्याच्यामधला एक एलिमेंट काढून टाकतो. मी परत जर म्हटलं ए डॉट पॉप, इथे काय म्हणतं बघा, हेल्प रिमूव्ह अँड रिटर्न अँड आर्बिट्ररी सेट एलिमेंट, कुठलाही एक एलिमेंट काढून टाकतात ना. म्हणजे असं जर तुम्ही लॉजिक लिहिणार असाल की तुम्ही खूप सारे नंबर्स एका सेटमध्ये स्टोअर करून ठेवलेत आणि तुम्हाला रॅन्डमली एखादा नंबर युजरला दाखवायचा आहे,
ओके, त्या केसमध्ये तुम्ही फक्त म्हणणार ए डॉट पॉप, कारण कुठला नंबर येणार आहे हे तुम्हाला माहितच नाहीये आणि तुम्हाला काही गरजही नाहीये त्याची. फाईन. त्याच्यानंतर आता सपोज मी ए इथे डिस्प्ले केला तर त्याच्यामध्ये 3च मंथ्स दिसत आहेत मला, जुलै, मार्च आणि फेब्रुवारी. आता मला हे सगळंच काढून टाकायचंय. सो आय कॅन से ए डॉट क्लिअर. ए डॉट क्लिअर म्हटलं ना फ्रेंड्स की बघा त्यांनी सगळा सेट एम्प्टी करून टाकला, आता काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फाईन. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण टप्पलच्या केसमध्ये किंवा लिस्टच्या केसमध्ये सुद्धा डिलीट हे वापरलं होतं, तर ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो. म्हणजे जर सपोज आता मी इथे तुम्हाला म्हटलं, आता इथे बघा ना, मी ए प्रिंट केला तर त्यांनी दाखवलं मला की तो सेट आहे पण तो एम्प्टी आहे. आता इथे मी काय करतो ना, इथे मी एक बी नावाचा एक सेट बनवतो ज्याच्यामध्ये काही टेम्पररी व्हॅल्यूज टाकतो 10, 20, 30. आता मी बी डॉट क्लिअर नाही म्हणत, पण मी म्हणतो डिलीट बी. आता डिलीट बी म्हटल्यावर ना फ्रेंड्स तो अख्खा सेटच त्यांनी डिलीट करून टाकला. म्हणजे नुसत्या व्हॅल्यूज नाही, तो सेटच डिलीट केला. व्हॅल्यूज तर ऑफकोर्स गेल्याच. मी जर प्रिंट केलं ना बी, तर तो मला म्हणतोय की बी डिफाईन्ड नाहीये, मला माहितच नाही बी काय आहे. तर हा फरक असतो क्लिअर मध्ये आणि डिलीट मध्ये. हे आपण आधीच्या केसेसमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन मॅन्युप्युलेट द सेट. सेटमध्ये आपल्याला अशा एंट्रीज ऍड करता येतात आणि अशा एंट्रीज रिमूव्ह करता येतात आणि सेट आपल्याला असा क्लिअर किंवा डिलीट करता येतो. आता आपण बघूयात की सेटवर कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. तर आता इथे मी 2 सेट बनवून ठेवलेले आहेत. सेट ए मध्ये 4 व्हॅल्यूज आहेत आणि सेट बी मध्ये सुद्धा 4 व्हॅल्यूज आहेत. ओके, सो टिपिकल ऑपरेशन्स जे आपण परफॉर्म करतो, जे की आपण लिस्ट आणि टपलच्या केसमध्ये बघितलं होतं, ते असे की 10 इन ए तर ट्रू, कारण तो त्याच्यात सर्च करतो आणि तो आयटम किंवा एलिमेंट त्याच्यामध्ये आहे का दाखवतो. सपोज मी म्हटले 11 इन ए तर तो फॉल्स म्हणणार, किंवा मी म्हटलं 9 नॉट इन ए तर तो म्हणतो ट्रू की 9 नाहीच ए मध्ये. सो हे आपले टिपिकल इन आणि नॉट इनचे ऑपरेशन्स आहेत आणि फॉर लूप कसं यूज करायचं तेही बघितले. ओके, पण मॅथमॅटिक्समध्ये जर सेट थेरी ही तुमची झाली असेल किंवा तुम्हाला आठवत असेल, तर त्याच्यामध्ये टिपिकली युनियन आणि इंटरसेक्शन ह्या 2 टिपिकल लागणाऱ्या गोष्टी असतात. ओके, मग सेटमध्ये ते आपल्याला कसं करता येतं, तर जर सपोज आपल्याला युनियन करायचं म्हणजे दोन्ही सेट्स मधल्या मला व्हॅल्यूज हव्यात, तर इथे आपण पाईप कॅरेक्टर वापरतो. ओके, सो ए पाईप बी असं जे मी म्हटलं ना, तर तो मला एक नवीन सेट बनवून देतो ज्याच्यामध्ये ए आणि बी मधल्या सगळ्या व्हॅल्यूज येतात. सो इथे जर तुम्ही बघितलं तर 10 आहे, 20 आला, 30 आला, 40 आलाय. ओके, आता बी मध्ये सुद्धा 30 आणि 40 आहे, पण सेटचा रूल काय आहे की व्हॅल्यू रिपीट नाही होणार, त्याच्यामुळे ते एकदाच दिसणार आहेत आपल्याला 30 आणि 40. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर इथे इवन इफ यू सी 8 एलिमेंट्स आहेत, त्यातले 2 रिपीट होणार आहेत. म्हणजे इन टोटल फक्त 6 एलिमेंटच असणार आहेत. 10, 20, 30, 40, 30 आणि 40 ऑलरेडी आहेत, 50 आणि 60 फक्त. सो हे 6 एलिमेंट्स त्यांनी टाकले, ह्याला आपण युनियन असं म्हणतो. आणि हे करायला आपण आयदर असा पाईप ऑपरेटर वापरू शकतो किंवा आपण एक फंक्शनही वापरू शकतो, जसं की ए डॉट युनियन बी. आपलं आउटपुट तेच मिळणार आहे. सो युनियन करण्यासाठी आयदर वी कॅन यूज अ पाईप कॅरेक्टर दॅट इज ऑपरेटर और वी कॅन यूज अ युनियन फंक्शन. तसंच सपोज आता मला दोन्ही मधलं कॉमन गोष्टी हव्यात, तर मी त्याला इंटरसेक्शन जे म्हणतात सेट थेरीमध्ये त्याला म्हटलं जातं इंटरसेक्शन. सो त्याला ए अँड बी किंवा ए इंटरसेक्ट बी असं म्हटलं जातं. हे जेव्हा मी करतो ना, तेव्हा त्यांनी मला 40 आणि 30 किंवा 30-40 असं म्हणा, कारण सिक्वेन्स मॅटर करत नाही. 2च एलिमेंट दिले का, कारण की हे 2च एलिमेंट कॉमन आहेत, ते ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. ओके, याला म्हटलं जातं इंटरसेक्शन. सो हे ऑपरेटरने तुम्ही अँड ऑपरेटरने करू शकता. फंक्शन वापरायचं असेल तर व्हॉट यू कॅन डू इज ए डॉट डिफरन्स, डिफरन्सचं नको आपल्याला, इंटरसेक्शनचं आहे. सो ए डॉट इंटरसेक्शन बी, बरोबर आहे. हे केलं तर आपल्याला तेच आउटपुट येणार आहे. फाईन. सो युनियन आणि इंटरसेक्शन असे 2 फंक्शन्स आहेत. आणि आता एक जे फंक्शन मी चुकून टाईप केलं होतं डिफरन्स, ते पण मी तुम्हाला दाखवतो की मला 2 सेट मधला डिफरन्स हवा असेल तर त्याला मी म्हणू शकतो ए मायनस बी. मग ए मायनस बी म्हटल्यावर याचा अर्थ काय होतो की ए मधले असे एलिमेंट्स की जे बी मध्ये नाही आहेत. ओके, त्याचा अर्थ काय झाला लक्षात घ्या. ए मायनस बी चा अर्थ होतो ए मधले असे एलिमेंट्स जे बी मध्ये नाही आहेत. मग ए मधले असे कुठले एलिमेंट्स आहेत, 10 आणि 20 2च एलिमेंट्स आहेत जे बी मध्ये नाही आहेत, म्हणून ए मायनस बी. ओके, यालाच मी असंही म्हणू शकतो ए डॉट डिफरन्स विथ बी. आउटपुट तेच येणार आहे. पण जर तुम्ही ए मायनस बी म्हणालात तर ऑब्व्हियसली मग तुम्ही विचार कराल की मी बी मायनस ए म्हणाल तर काय होईल. करेक्ट, तर बी मायनस ए म्हणालात तर तुम्हाला 50 आणि 60. याचा अर्थ काय झाला, बी मधले असे एलिमेंट्स की जे ए मध्ये नाहीयेत. सो 50 आणि 60 ए मध्ये नाहीयेत. येते लक्षात.
सो इथे आपण बघितलंय की युनियन, इंटरसेक्शन आणि डिफरन्स अशा 3 फंक्शन्स आपण यूज करू शकतो किंवा त्याचे करस्पॉन्डिंग ऑपरेटर्स पण आहेत, पाईप ऑपरेटर, एम्परसँड ऑपरेटर आणि मायनस ऑपरेटर. तर सेट रिलेटेड फंक्शन्स कोणते यूज करता येतील ते बघूयात. तर इथे एक सेट क्रिएट केलेला आहे ए नावाचा, ज्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज मी ऍड केलेल्या आहेत आणि आता मी जर तो प्रिंट केला तर आता इथेही लक्षात येईल बघा की सिक्वेन्समध्ये तो नाहीये, विच इज फाईन, कारण आतापर्यंत आपल्याला ते कळलंय. मग या केसमध्ये आपण ऑलरेडी काही फंक्शन्स बघितले, जसं की आपण ऍड फंक्शन बघितलं, अपडेट, डिस्कार्ड, रिमूव्ह, पॉप, क्लिअर किंवा आपण युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स हे पण बघितलेत. ओके, मग अजून काय फंक्शन्स आहेत तर आपले टिपिकल फंक्शन्स आहेत मॅक्स, विच विल गिव्ह यू द मॅक्सिमम फ्रॉम द सेट, किंवा मिन, which will give you the minimum from the set. ओके, आणि सपोज आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची असेल तर ऑब्व्हियसली वी कॅन से लेंथ. सो हे टिपिकल फंक्शन्स आहेत जे आपण सेट बरोबर यूज केलेले आहेत. आता जर अजून काही फंक्शन्सची लिस्ट बघायची असेल तर तुम्हाला इथे 8 डॉट असं जर तुम्ही प्रिंट करून थोडा होल्ड केलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल की अजून पण काही इथे फंक्शन्स आहेत, त्यातले आपण काही बघितलेले आहेत. Let's check out this is subset आणि is superset. Okay, so what I will do, I will create another set ज्याच्यामध्ये 10 आणि 30 एवढे दोनच व्हॅल्यू घेतल्यात मी. ओके, आणि आता मी इथे काय म्हणणार आहे की a डॉट आणि आता ती लिस्ट येईल is superset of b, म्हणजे is a a superset of b. ओके, मग मी इथे एंटर केलं की तुम्हाला ट्रू म्हणतोय का, कारण की a मध्ये 10, 20, 30, 40, 50 या व्हॅल्यूज आहेत, त्यातल्या बी मध्ये 10 आणि 30 आहेत, म्हणजे बी जो आहे ना हा ए चा सबसेट झाला, किंवा दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हणायचं झालं तर ए हा सेट बी ह्या सेटचा सुपरसेट झाला, कारण की या दोन व्हॅल्यूज याच्यामध्ये आहेत आणि प्लस त्याच्या स्वतःच्या पण आहेत, म्हणजे हा सुपरसेट झाला. ओके, तसं जर मी म्हटलं की बी, आणि आता मी डॉट करून परत होल्ड करतो म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की तो फंक्शन्स कसे दाखवते. सो इज बी अ सबसेट ऑफ ए, तर ट्रू, येस बी इज अ सबसेट ऑफ ए, येते लक्षात. सो आपल्याला बेसिकली अशा प्रकारे बघता येतात की एखाद्या सेट मधल्या व्हॅल्यूज दुसऱ्या सेटमध्ये एक्झिस्ट आहेत का नाही, असंही आपल्याला ते करता येतं. ठीक आहे, आणि अजून एक कॉन्सेप्ट याच्यात फ्रेंड्स की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला इथे सेट्स आर म्युटेबल, सेट्स आपल्याला मॉडिफाय करता येतात, पण आपल्याला जर असा सेट हवा असेल की जो मॉडिफाय नाही करता आला पाहिजे तर त्याला फ्रोझन सेट म्हणून ती कॉन्सेप्ट आहे. ओके, त्याला फ्रोझन सेट म्हणतात. म्हणजे मी इथं जर म्हटलं की f is equal to frozen set and create the frozen set from a, असं जे म्हटलं मी आता f डिस्प्ले केला ना तर तो f ला फ्रोझन सेट म्हणून डिस्प्ले करतो, ना की जस्ट सेट. टाईप जर मी त्याचा बघितला तर तो फ्रोझन सेट आहे, नुसता सेट नाही. याचा अर्थ काय की या सेटला ना आपल्याला मॉडिफाय नाही करता येणार आता. ओके, म्हणजे मी जर इथं म्हटलं की f डॉट ऍड आणि म्हटलं 10 तर तो एरर देतो की फ्रोझन सेट ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट ऍड नावाचं त्याच्यात काही नाहीये, तुम्हाला ऍड नाही करता येणार. किंवा जसं आपल्याला आपण रिमूव्ह म्हणतो, ओके, किंवा लेट्स से आय से पॉप, तर पॉप पण करून देत नाही, म्हणजे त्या सेटला हातच लावता येणार नाही तुम्हाला. सो प्रोग्रामिंग मध्ये कशी अशी गरज आली की एक सेट आपल्याला कोणाला तरी पास करायचा दुसऱ्या फंक्शनला, दुसऱ्या मॉड्यूल मध्ये, की जिथे त्याला मॉडिफिकेशन्स नाही झाले पाहिजे, जसं टपलच्या केसमध्ये असतं. ओके, पण टपलमध्ये तुम्हाला हे माहिती आहे टपल आणि फ्रोझन सेटमध्ये फरक काय, तर टपलमध्ये मी 10 10 10 असं 3 वेळा देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. पण फ्रोझन सेटमध्ये मी 10 10 10 देऊ शकणार नाही, कारण माझी व्हॅल्यू मला रिपीट करता येतच नाही. सो तो प्रायमरी डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. ओके, आता मला जर सेटमध्ये वेगवेगळ्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर तो मी कसा करणार. सो आय वॉन्ट टू यूज डिफरंट डेटा टाइप्स इन अ सेट. सो हाऊ विल आय डू इट. सो इथे मी एक सेट बनवतो ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज अशा येतो 10, त्याच्यामध्ये जानेवारी, आणि लेट्स इथे काहीतरी व्हॅल्यू होतं 45.55. वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यूज मी याच्यात स्टोअर केल्या. मग इथे जेव्हा मी ते डिस्प्ले करत जातो तेव्हा ते मला दिसत आहेत ए 45.55 आणि जॅन. फाईन. तर इथे सांगायचा मुद्दा हा की आपल्याला वेगवेगळे डेटा टाइप्स सुद्धा एका सेटमध्ये स्टोअर करता येतात. इथे जर मी म्हटलं 45.55 इन ए तर तो मला म्हणतोय ट्रू, किंवा मी इथे जर म्हटलं जॅन इन ए तर तो म्हणतोय ट्रू. फाईन. पण इथे जर मी म्हटलं मॅक्स इन ए तर कदाचित त्याला आता ते देता येणार नाहीये, बरोबर का नाही, कारण की तुम्ही मॅक्स कधी चाललं होतं जेव्हा सगळे जे इंटिजर असते तर त्याला ते कंपॅरिझन करता आलं असतं, पण इथे स्ट्रिंग आणि फ्लोटचं कंपॅरिझन त्याला नाही करता येणार आहे फॉर एक्झाम्पल. सो आपल्याला मॅक्स मिन हे वापरता येणार नाही त्याच्यामध्ये. येस, आपल्याला लेंथ वापरता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके,
फाईन. सो अ सेट कॅन कंटेन व्हेरियस डेटा टाइप्स ॲज वेल. असं काही नाही की एकच डेटा पाहिजे, की सगळे इंटिजरच पाहिजेत किंवा सगळ्या स्ट्रिंग्सच पाहिजेत. यू कॅन हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. जर आपल्याकडे एखादा सेट असेल आणि त्या सेटला आपल्याला लिस्ट किंवा टपलमध्ये कन्वर्ट करायचं असेल, किंवा उलट लिस्ट आणि टपल आहे त्याला सेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ते आपल्याला कसं करता येईल? इथे लेट्स से माझ्याकडे आता एक सेट आहे 10, 20, 30 चा. सो दिस इज ऑफ टाईप सेट आणि मला जर याला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे, सपोज मी म्हटलं एल इज इक्वल टू लिस्ट फ्रॉम दिस सेट. आता मी एल प्रिंट केलं तर ते लिस्टच्या फॉर्ममध्ये येईल. आणि सपोज मी टी म्हटलं, टी इज इक्वल टू टपल फ्रॉम दिस सेट आणि मी ते प्रिंट केलं तर तो टपल म्हणून येईल. सो अशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन फ्रॉम अ सेट टू अ लिस्ट ऑर अ टपल करता येईल. किंवा आता इथे तुमच्याकडे टपल आहे 10, 20, 30, हेच मला नवीन एका सेटमध्ये घ्यायचं आहे. सो आय कॅन से बी इज इक्वल टू सेट अँड क्रिएट इट फ्रॉम द टपल. म्हणजे मी उलट कन्व्हर्जन करतोय. आपण आता इथे सेट टू टपल केले, आता मी टपल टू सेट करतोय पुन्हा. आणि बी जर मी प्रिंट केला तर तो सेटच्या फॉर्ममध्ये येतो. हे कसं कळतंय मला लगेच की सेट आहे? कारण इथे कर्ली ब्रॅकेट आहे. हे टपल आहे कसं कळतंय? राऊंडेड ब्रॅकेट आहे. आणि ही लिस्ट आहे कसं कळतंय? स्क्वेअर ब्रॅकेट आहे. बरोबर आहे. तसंच मला अजून एक सेट बनवायचा सी, जो मी ह्या लिस्ट पासून बनवायचा आहे मला एल. मग मी इथे म्हणणार आहे की सी इज इक्वल टू सेट फ्रॉम दिस लिस्ट. आणि आता बघा परत सेट तयार झाला. सो दिस इज हाऊ वन सेट कॅन बी कन्वर्टेड इन टू अ लिस्ट इन ऑर अ टपल, ऑर यू कॅन कन्वर्ट अ लिस्ट इन टू अ सेट ऑर अ टपल इन टू अ सेट. म्हणजे बेसिकली एनी टू एनी कन्वर्जन आपल्याला इथे इझिली पायथॉनमध्ये करता येतं. सो लेट अस क्विकली समराइज की आपण आजच्या ट्युटोरियलमध्ये काय काय बघितलं. सो वी लर्न अबाउट सेट्स. वी लर्न दॅट सेट्स आर अनऑर्डर अँड अनइंडेक्स. कुठल्या ऑर्डरमध्ये ते जातील आपल्याला माहित नाही आणि ते इंडेक्स त्याला नसतो. सो आपल्याला 0, 1, 2 हे इंडेक्स वापरता येत नाहीत. सेट्स आर म्युटेबल, आपल्याला मॉडिफाय करता येतो सेट्स. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं की सेटमधल्या सगळ्या व्हॅल्यू या युनिक असतात. आपण सेट ऑपरेशन्स बघितले, इन, नॉट इन, वेगवेगळ्या टाईपचे, युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स. ओके. We have checked about different set functions, is subset, is superset, discard, remove, pop, clear, add वगैरे वगैरे. त्यानंतर आपण फ्रोझन सेट काय असतं ते बघितलं, की एखादा सेट जो मला मॉडिफाय करता येत नाही. सो दॅट्स अ फ्रोझन सेट. देन वी हॅव सीन की डिफरंट डेटा टाइप्स सेटमध्ये कसे यूज केले जातात. ओके. अँड वी हॅव ऑल्सो सीन हाऊ टू कन्वर्ट अ सेट टू अ लिस्ट ऑर अ टपल किंवा वायसे वर्सा, उलट. असाइनमेंट्समध्ये सेटच्या केसमध्ये असाइनमेंट सिंपल आहे. यू हॅव टू ॲक्सेप्ट 5 नंबर्स फ्रॉम युजर अँड स्टोर इट इन सेट 1. 5 नंबर युजरकडनं घ्यायचे, पहिल्या सेटमध्ये ॲड करत जायचं. परत अजून 5 नंबर घ्यायचे, दुसऱ्या सेटमध्ये ॲड करत जायचं. त्याला काहीतरी नाव द्या तुम्ही, ए आणि बी. आणि आता डिस्प्ले ऑल द नंबर्स विच आर कॉमन इन बोथ द सेट्स. सो दोन्ही सेटमधले कॉमन नंबर्स जे आहेत ना, ते फक्त तुम्हाला युजरला प्रिंट करायचे. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडेज ट्युटोरियल. नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये आपण पायथन डिक्शनरीज म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके फ्रेंड्स. सो तुम्हाला जर आवडला असेल ट्युटोरियल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर शेअर पण करा. ओके. सो भेटूयात लवकरच पुढच्या ट्युटोरियलमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.